देवयानीप्रमाणेच आपल्या बायकोने आणि मुलाने आपल्याला लवकरात लवकर स्वीकारावं आणि ही तुटलेली फॅमिली कायमसाठी पूर्ण व्हावी, हे एकच छोटंसं स्वप्न होतं त्याचं. महालात त्यांच्या स्वागताला सगळा स्टाफ हजर होता. अगदी काही वेळातच फुलांनी, रंगबिरंगी रोषणाईने तो सगळा राजवाडा सजवला होता. जर्द गुलाबी गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या. स्टाफमधल्याच एका वयस्कर मेडने आरती ओवाळून त्या पती पत्नीचं स्वागत केलं. लग्न केलं पण कधी खरा गृहप्रवेश विरजाचा झालाच नव्हता. आज खऱ्या अर्थाने ती विवाहिता माप ओलांडून आपल्या पतीच्या घरी येत होती. हुंदके जोरात दाटले गेले होते मनात तो सन्मान बघून. शेवटी रडू कोसळलंच. देवाईने आपल्या हातातील देवयानी आणि देवांशला जॉन आणि सितार सिंगच्या हातात दिला आणि विरजाला सांभाळलं. देवाय, सगळं ठीक होईल, विश्वास ठेव, करीन मी सगळं नीट. यापुढे फक्त सुखच येईल तुझ्या आयुष्यात. तिला समजावताना त्याचे डोळे पाणावले. त्या दोघांना ओळखत असलेला तो प्रत्येक व्यक्ती रडत होता त्यांना शेवटी एकत्र आणि सुखी होताना बघून. अगदी जॉन, जोसेफ, सितारा सिंगही आपल्या डोळ्यांतले अश्रू पुसत होते. जो तो मनोमनी प्रार्थना करत होता की आता ह्या सुखाला कधीच कोणाची नजर न लागो. सगळं झाल्यावर देवाई विरजाला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आला. विरजा वारंवार त्या सगळ्या रूमकडे बघत होती. अगदी भिरभिर नजर फिरत होती त्या सगळ्या कोपऱ्यात. ही तर तिचीच बेडरूम होती, तिची आणि देवची त्या ठाकूर पॅलेसमधली. तो पलंग, ते ड्रेसिंग टेबल, ते मखमली रेशमी पडदे, त्या गाद्या, ते पंखे, ते छत, ड्रेसिंग टेबलवरचा तिचा कंगवा, खालची जमीन, सगळं काही तसंच. विरजा क्षणभर स्तब्ध झाली होती. तिला काहीच कळत नव्हतं की समोर दिसत असलेलं सुधरत नव्हतं. तशीच आपल्या अधोपायावर भार देत ती सगळी बेडरूम ढुंडाळू लागली. चेंजिंग रूममध्ये गेली तर तीच कपाटे, त्याच साड्या, तेच कपडे तिचे आणि देवचे. ती संपूर्ण बेडरूम, ड्रेसिंग रूम, देवायचा जिम एरिया, स्टडी रूम, बाहेरची बाल्कनी, तिथला स्विमिंग पूल, तिने कधी काळी जीव लावलेल्या तशाच फुलांच्या कुंड्या, सगळं काही अगदी तसंच होतं जसं ती त्या रात्री आपल्या बेडरूममधून नाहीशी होताना सोडून गेली होती. भरपूर काही आठवणी होत्या त्या रूममध्ये तिच्या. 8-9 वर्षाच्या लग्नातला केवळ 2 महिन्याचा संसार त्याच खोल्यात मांडला होता तिने. तिच्या वाळवंटी आयुष्यातला केवळ एकमेव हिरवागार पट्टा होता ते 2 महिने आणि ही रूम. डोळे तुडुंब भरले जात होते, पुसले जात होते आणि परत तुडुंब भरले जात होते. ठाकूर पॅलेस सोडताना देवाय आपल्या संसारातील एक एक वस्तू इथे घेऊन आला होता. तशीच बेडरूम सजवली होती तिच्यासाठी. त्याच्या अत्याधुनिक महालात ही बेडरूम काहीशी आउटडेटेड वाटत होती. पण आता विरजाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून त्या सगळ्या प्रयत्नाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. विरजा आपल्या हक्काच्या त्या संसाराकडे डोळे भरून बघत होती. अचानक तिच्या भरलेल्या डोळ्यांच्या पुढे तिला काहीतरी खटकलं. त्या पाण्याच्या पडद्यावर एक पुसटसा चेहरा उभरत होता. देवाईवर गोळी झाडत असलेला एक गोळी सुसाट करत सुटली आणि देवाईचं हृदय भेदत निघाली. विरजाच्या मेंदून वारंवार ते दृश्य फिरत होतं. तो चेहरा आता जॉनच्या पाठीमागे लपलेला, एका कोपऱ्यात लपून माफीच्या अपेक्षेने तिच्याकडे बघत असलेला तोच चेहरा. राणा? संतापाने सेरबेर झाली विरजा. त्याने केलेल्या त्या क्रूर विश्वासघाताने पेटली निघाली ती आग चाल करत दरवाजाच्या दिशेने. त्याने राणाला जाळायला तिथल्या फर्नेसमधलं ते पेटतं लाकूड घेतलं आणि भिरकावलं राणाच्या दिशेने. पाठीमागून शोभेसाठी ठेवलेल्या अँटिक चाकूचा सेट होताच. एकामागून एक संतापाने ती फेकून मारत होती. देवाय जोरात आक्रोशला. राणा! विरजाच्या ह्या रिॲक्शनची कोणी कल्पनाच केली नव्हती. सगळेच बेसावध होते ह्या परिस्थितीसाठी. राणा तर राणा, अगदी देवाईसुद्धा. विरजा जोशी शांत, संयमी, प्रेमळ, क्षमाशील, दयाळू स्वभावाची मूर्ती. तिला कधी कोणीच आगीचा पेटता समुद्र होताना बघितलं नव्हतं आजपर्यंत. राणा अगदी तिच्या लक्षाच्याच टप्प्यात होता. कोणालाच रिॲक्ट करण्याची संधीच नव्हती. विरजाचा सगळा क्रोध, सगळा आक्रोश त्या एका वारात सामावला होता. मध्ये पडून देवाईने ते पेटतं लाकूड हातावर झेललं. तिथली त्वचा झरकन जळाली. अंगावरच्या शर्टाने पेट घेतला. मागाहून तिने भिरकावलेले चाकू येत होतेच. देवाईचे हात रक्तबंबाळ होत होते. त्या वारांनी आपल्या पतीच्या मृत्यूने संतापलेली ती सती साऱ्या सृष्टीचा नाश करायला निघाली होती.
समोर जो कोणी येईल त्याला मारत सुटली होती. सिक्युरिटी ऑफिसर तिला टच करू शकत नव्हते म्हणून सुरुवातीला मेड धावल्या तिच्या दिशेने, तर त्याही खाली पडल्या होत्या जखमी होऊन. जॉनने पटकन हातातील देवांशला जोसेफकडे दिलं आणि दोन्ही मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितलं. पण इथे त्या कोणालाच कळत नव्हतं की काय करायचं, कारण इथे देवाय कार्तिक ठाकूर समोर उभी होती. विरजा देवाय ठाकूर. कोणीच आज तिचा सामना करू शकत नव्हतं. स्वतः देवायही त्यालाही भारी पडत होती. इतक्या अशक्त मुलीत इतकी ताकद आली कुठून? सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला होता. ती मात्र आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी फक्त रानाला शोधत, मारलं मारलं, माझ्या देवायला मारलं, नुसती किंचाळत होती ती. तेव्हा त्याला मरताना बघून झालेलं दुःख, त्या काळीस कापून टाकणाऱ्या वेदना इतकी वर्ष दाबून ठेवलेल्या ज्वालामुखीच्या रूपात बाहेर पडत होत्या. तिच्या व तिच्या लक्षाच्या मध्ये येणारा प्रत्येकजण तिचा शत्रू. देव तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण बेभान झालेल्या तिच्या मतीला काही कळत नव्हतं. देव तिचा प्रत्येक वार झेलत होता. बाकीचे ह्यात काही करू शकतही नव्हते, कारण समोर प्रत्यक्ष मॅडम होत्या. महालाच्या बाहेर असलेल्या त्या 7 जणही गुरगुरत होत्या, पण यावेळी त्यांनाही कळत नव्हतं की काय करावं, कारण त्यांच्या सम्राटाला हानी पोहोचवणारी प्रत्यक्ष त्या सम्राटाचाच जीव होती. आत येण्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता, पण त्याने सांगितलं होतं काही झालं, अगदी काही झालं तरी महालात प्रवेश करायचा नाही. तो तिला बाल्कनीच्या दिशेने घेऊन गेला. त्याच्या पाठीमागे राणा होता. देवाईजवळ विरजा करत असलेले जीवघेणे वार बघून तो रडला. बॉस, मला जाऊ द्या पुढे. मी मॅडमची शिक्षा भोगायला तयार आहे. प्लीज तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. स्टे आउट ऑफ इट राणा. या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. अजिबात मध्ये पडू नको. देवाय जोरात ओरडला. तेवढ्यात विरजाने बाल्कनीत येताना दरवाजाजवळ ठेवलेला काचेचा गोळा राणाच्या दिशेने फेकून मारला. राणाला आपल्या पाठीमागे लपवून देवाय खाली वाकला, पण तरीही काही काचा त्याच्या शरीरात घुसल्याच. वेदनेचा आगडोंब संपूर्ण शरीरात पसरला, पण त्याला जास्त भीती होती तिच्या हातातल्या त्या पेटत्या लाकडाची. ती रागाच्या भरात बेभान होऊन स्वतःलाच काही करून घेणार नाही ना, रडत होता तो आतल्या आत. आताच तर भेटलो पिल्लू. प्लीज डोंट डू एनिथिंग रॉंग. प्लीज काही चुकीचं करू नको विरजा. शपथ आहे तुला माझी. विनवत होता तिला भरल्या डोळ्यांनी. ती सेरभेर तशीच पुढे येत होती. नजर एकच, राणा. तिच्या पुढे भिंतीसारखा उभा असलेला देवाही तिला दिसत नव्हता. तो हवा, त्याचा मृत्यू ह्याच हातांनी नुसती आक्रोशत होती विरजा. आणि कधी आपल्या शत्रूला इजा पोहोचवण्याचा विचारही मनात न येणाऱ्या आपल्या त्या साध्या सरळ प्रेमाची ही अवस्था बघून देवाय आतल्या आत कोसळत होता. इतकं सोपं नव्हतं त्या रक्तरंजित घृणित भूतकाळाच्या जखमा विसरून पुढे जाणं. इतके खोलवर ओरखडे पडले होते त्यांच्या काळजावर, मनावर, दुर्दैवी आयुष्यावर, की जवळजवळ अशक्यच होतं ते. देवाई भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत. पण एक दिवस नक्कीच, हा सिकंदर एक दिवस नक्कीच आपल्या त्या निरागस विरजाला परत मिळवेल. इतक्यात हार मारणार नाही मी जान, कधीच नाही. झेप घेतली त्याने तिच्याकडे. तिच्या हातातील पेटत्या लाकडाचा त्याच्या शरीराला स्पर्श होताच धडाधड पेटले त्याचे कपडे. त्याने तसंच बेबाम संतप्त असलेल्या तिला मिठीत घेतला आणि बाजूच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. अंगावरची आग विझली. संपूर्ण स्विमिंग पूल रक्ताने लाल झाला होता. ते दोघे खोल खाली जात होते, अगदी तळाशी. त्याच तळाशी जिथे ते कधी काळी एकमेकांना भेटले होते. आपल्या मिठीतल्या त्या वेड्या प्रेमाला सांभाळत तिच्या इतकाच वेडा तो रांजा बोलला. आय विल नेवर एवर गिव्ह अप ऑन युअर लव्ह माय बिलोवेड वाईफ, नेवर एवर एवर. रक्तबंबाळ तो तिला आपल्या मिठीत घेऊन शांत करत होता. शांत 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 विरजा, मी जिवंत आहे. तुझा देव जिवंत आहे आणि आता तुझ्याच पाशी आहे. वरतून बघत असलेली नियती त्या दोघांकडे बघत स्वतःशीच एक दुःखी उसासा टाकते आणि भारताच्या उत्तर दिशेकडे दूरवर आपली नजर फिरवते. एका मोठ्या वादळाची चाहूल तर तिला कधीच लागली होती, पण अजून त्याला वेळ होता. तोपर्यंत जगू दे ह्या प्रेमी युगुलाला सुखाचे काही क्षण. त्याचवेळी महालाच्या पायथ्याशी प्रांगणात मुक्तपणे फिरत असलेल्या त्या 7 जणीही त्याच दिशेला बघत होत्या.
डोक्यावर आच्छादलेले ते काळे दुर्कट ढग काही वेगळंच भाकीत सांगत होते. चाऊल तर होती, पण अजून बरीच दूर, पण तरीही होतीच की. कालचक्राचा काटा परत सरसर करत फिरत होता, त्या येणाऱ्या वेळेची वाट बघत. आधीच संतापलेली ती मृतकर्णिका त्या धुक्यामध्ये काही शोधू पाहत होती, काहीतरी काळं, जे त्यांच्या कक्षेत यायच्या आधीच निसटून जात होतं. त्याचा बंदोबस्त तर केला होता, मग उशीर झाला होता का आपल्याला? मृतकर्णिकाच्या मनातला तो प्रश्न त्या बाकीच्या 6 जणींच्याही मनातही गुंजला. एक झाली ती सप्तमने, एक देह, एक दृष्टी, आपली सर्व शक्ती घेऊन धरतीच्या 10 दिशांना ढुंडाळत फिरत होती. वाटेत दिसत असलेल्या सगळ्या अशुभ अस्तित्वाच्या खुणा जाळत पॅलेसच्या 4ही बाजूंना उभ्या असलेल्या त्या 7 जणी सगळ्यांच्या नजरा पलटल्या होत्या. नेहमीची दृष्टी जाऊन आपल्या त्या पांढऱ्या बुबुळांनी ते असं काही शोधत होत्या, जे सामान्य दृष्टीला दिसणं शक्यच नव्हतं. त्यांची चाहूल लागताच काहीतरी पाठीमागे सरकला, सरकत शेकडो योजने तिथेच जाऊन बसलं, जिथे तो गेली 5 वर्ष लपला होता. टिक टॉक, टिक टॉक, टिक टॉक, टिक. विरजा नावाच्या आपल्या त्या प्रेमाच्या वादळाला घट्टमिठीत सामावून घेऊन देवाई स्विमिंग पूलच्या बाहेर पडला. डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबत नव्हतंच. नेहमीच बलशाही असणारे ते अश्रू आज मात्र त्याच्या मनातील वेदनांच्या पुढे पूर्णपणे हतबल ठरले होते. रडून घ्यावं की व्यक्त व्हावं मूर्खांना कळतच नव्हतं. एक इश्क क्या कर लिया हमने, बहुत बड़ा गुनाह हो गया, पूरी कायनात हमको तबाह करने पर आमदा हो गई. यह कैसी नाकाम किस्मत है हमारी कि हम बर्बाद और बर्बाद फिर बर्बाद होते ही चले गए. स्वतःचं जग वाचवण्याची देवायची ती केविलवाणी धडपड अगदी जीव तोडून टाकत होती. सारखं तिला छातीशी घट्ट कवटाळून घेत होता, स्वतःत लपवून घेत होता. कोणाची दुष्ट नजर परत लागू नये म्हणून धडपडत होता. भीती वाटत होती की कोणाची नजर लागेल अन आधीच मोडलेला त्याचा जीव परत अगदी तोडून मोडून निघेल. तिला तसं सांभाळत बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. मनात सुटू देणार नाही ही साथ, मिटू देणार नाही आपला संसार. तू माझी आहे, स्वतःचीही नाहीस. तुला कधीच स्वतःपासून वेगळं होऊ देणार नाही मी जान. एक पाऊल टाकत बेडरूमच्या मध्ये पोहोचला. इतक्या प्रेमाने सावरलेला संसार परत विखुरला गेला होता. एकदम असं आतमधून गलबलून आलं. पाणावलेल्या डोळ्यांनी तो ती सगळी उद्ध्वस्त रूम बघत होता. इनमिन 2 क्षण झाले नव्हते सुखाला त्याच्या आयुष्यात पाऊल टाकून, आणि हे सगळं परत असं काळीज दाटून गेलं. सगळीकडे फुटलेल्या काचा, तुटलेल्या वस्तूंचा सडा, जळालेल्या लाकडांचा धूर, त्यांच्या स्वप्नांची राख. अश्रू त्याच्या डोळ्यातून तिच्या चेहऱ्यावर कोसळत होते. रडत होते दोघेही एकमेकांना कवटाळून. नियतीच्या क्रूर खेळात हतबलपणे एकमेकांच्या मिठीत आधार शोधत होते. परत त्याने सगळ्या रूमवरून नजर फिरवली आणि जिद्द करून स्वतःशीच बोलला, काही हरकत नाही, परत सगळं पुन्हा नव्याने उभं करीन. बाहूत रडत असलेल्या तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी, हा वेडा तुझ्यावर खूप प्रेम करतो पिल्लू, इतक्या सहजासहजी हार मानणार नाही, परत कधीच नाही. परत सगळे सावरणार, परत आपला सगळा संसार उभा करणार. भिजलेल्या डोळ्यात मंदस्मित करत हृदयाशी त्या आपल्या थरथरणाऱ्या कोकराला अजून जास्त सांभाळत तो दुसऱ्या बेडरूममध्ये घेऊन गेला. पाठीमागे सगळे अजून थिजून त्या दोघांकडेच बघत होते. राणा ओक्साबोक्शी रडत होता, हे सगळं माझ्यामुळे झालं, मीच ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार. जॉन कसाबसा त्याला सांभाळत होता. दुसऱ्या बेडरूममध्ये तो तिला पुसत त्या बेडरूममधले असलेले आपले सुके कपडे घालून देत होता. ओले केस सुकवले आणि परत एकदा घट्ट मिठीत घेऊन तिला बेडवर शांत झोपवलं. काळीज तुटत होतं स्वतःच्या संसाराचे तुकडे बघून, पण आपल्याला उभं राहिलं पाहिजे हे तो स्वतःला सारखं बजावत होता. ती आहे, पिल्लं आहेत, आणि तो पण आहेस की. सगळ्यांसाठीच त्याचं खंबीर राहणं खूप गरजेचं होतं. पिल्लांना आणलं पाहिजे. कधीपासून एकटी असतील, घाबरून गेली असतील ह्या सगळ्या प्रकाराने. मनात विचार करत मोठ्या मुश्किलीने तो तिच्यापासून वेगळा होत दरवाजाकडे गेला. त्याच्याकडे अजिबात वळून न बघता तशीच पडून डोळे बंद ठेवत ती त्याला बोलली, आय एम डॅमेज, टोटली डॅमेज.
कितीही प्रयत्न केला तरी नाही होऊ शकणार आता काहीच पहिल्यासारखं. तू उगाचच हट्ट करतोय देव, थकून जाशील सगळं सावरता सावरता. पण हाताला तरीही काहीच लागणार नाही. तिचे शब्द त्याच्या हृदयावर खोलवर घाव करत होते. ओल्या डोळ्यांनी मंदस्मित करून त्याने तिच्याकडे बघितलं. साधीसुधी प्रेम कहाणी नाहीच आहे पिल्लू आपली. हीर रांझा, लैला मजनू, शिरीन फरहानच्या वेड्या प्रेमापलीकडची ही प्रेमकथा आहे. ते हरले पण हा वेडा देवाय नक्कीच जिंकणार. तू बघच. चेहऱ्यावर स्टुपिड स्माईल घेऊन तो तिच्याकडे बघत होता. तो तिच्याकडे गेला, तिला उठून उभं केलं आणि बाहूत भरून घेत बोलला, हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. आपल्या बाहूत मंद मंद झोकेगत तो तिला हलवत होता आणि ती भरल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात फक्त स्वतःलाच बघत होती. तो मंद हसत, वफादारी की और रस्में निभाएंगे हम तुम कसमें, एक भी साथ जिंदगी की जब तक हो अपने बस में, ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. पटकन गिरकी तिला फिरवीत आपल्या घट्ट मिठीत परत ओढून घेतलं. तो हसत, दिल को मेरे हुआ यकी, हम पहले भी मिले कहीं, सिलसिला ऐसे सदियों का, कोई आज की बात नहीं, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. मंद मंद झोके घेत तो तिला स्वतःबरोबर हलवत डान्स करत होता. विश्वास देत होता की मी सगळं ठीक करेन, तू फक्त साथ दे, मग मला काहीच अशक्य नाही. त्याच्या हृदयावर डोके ठेवून असलेली ती त्याच्या शब्दात परत स्वतःला हरवून पाहत होती. ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. खिडकीतून त्या मंद मंद चांदण्या आणि चंद्रही त्यांना डोळे भरून बघत होता. असेच राहा एकत्र म्हणून मन भरून आशीर्वाद देत होता. सकाळी हलकीशी जाग आली विरजाला, तर तिने स्वतःला देवाच्या उबदार मिठीत बघितलं. किंचित चमकली, श्वास अडखळला. त्याच्या श्वासांना नाजूक मान किंचित अलगद वरती उचलली गेली अन नजर त्याच्या चेहऱ्यावरच स्थिरावली. इतक्या वर्षांनी बघत होती ती त्याला, इतक्या जवळून. फक्त एका श्वासाच्या अंतरावर होता तो. हृदय हटत नव्हतं त्याच्यावरून. विसरून गेली तिच्या अवतीभोवतीचं सगळं दुष्ट अन त्याची कारस्थाने. फक्त तोच लक्षात होता आता तिच्या. बाण हरपल्यागत श्वास रोखून फक्त ती त्यालाच बघत होती आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी. डोळ्यांची तहान काही केल्या भागतच नव्हती. अधुरी अतृप्त ती थांबवणं शक्यच नव्हतं तिला आता. खोल खोल डुबली जात होती त्याच्या सौंदर्यात. किती सुंदर होता तो राजेशाही राजबिंड्या देखणा रूपाचा धनी. तिचा देव त्याच्या त्या अलौकिक मर्दानी सौंदर्याची तर तशीच पागल होती. त्यात त्याचं ते इतकं जवळ असणं अजूनच वेडावत होतं. गेल्या 5 वर्षातला पहिला पुरुषी स्पर्श, तो पण तिच्या देवचा, ज्याच्यावर निस्सीम प्रेम आणि हक्काने तो केवळ फक्त तिचाच असणं. सावरणं खूप मुश्किल झालं होतं स्वतःला. तशीच श्वास रोखून बघत बसली. नाही नाही म्हणतानाही तो तिच्या तनामनात भरला जात होता. ते रुंद भव्य कपाळ, झोपेतही किंचित आक्रसलेल्या त्या रागीट भुवया, मिटलेले डोळे, त्यांची राखण इमाने इतबार करत असलेल्या त्या दाट पापण्या, ते धारदार नाक, खाली टोचणाऱ्या त्या नकोशा वाटतानाही हव्याशा वाटणाऱ्या त्या दाढीमिशा. किती माणसाने सुंदर असावे, काहीतरी मर्यादा त्या रूपाला. उगाचच वाढलेले श्वास राकीट झाले. अन ते रुंद ओठ, ते ओठ, स्वतःशीच मनात वारंवार पुटपुटली. ते ओठ जेव्हा आपल्या ओठांवर विचार करून श्वास अडखळले. पटकन तिने स्वतःचे ओठ दाबत आतमध्ये घेतले. ह्याच्या पुढे अगोचरपणा करणं तिला जमणार नव्हतं. त्याच्या भरदार केसाळ छातीत तिने स्वतःचा चेहरा लपवून टाकला. अक्षरशः बेभान केलं होतं. अवघ्या त्या 2 क्षणातही त्याने तिला. तसंच डोळे बंद ठेवत ती त्याच्या रुंद छातीत चेहरा लपवून त्याच्या हृदयाच्या टिक टिक ऐकत होती. जान जान जान. वेडे ती त्याची स्पंदनेही तिचंच नाव घेत होते. लपलेल्या गालांची लाली कमी होण्याच्या ऐवजी त्यांचा रक्तिमा वाढतच चालला. कुठे लपवू आता स्वतःला, असं झालं होतं त्या लाल गुलाबाला. तरी पण त्याला तशीच घट्ट पकडून बिलगून ती पडून राहिली त्याच्याजवळ. थोडा वेळ गेला. नाजूक मान परत
किंचित थरथरली. अलगद वरती उचलली गेली अन चोरटी नजर शांत झोपलेल्या त्याच्या चेहऱ्यावरून परत फिरली. अगदी मन भरून, वारंवार. माईन. काळीज हुंकारलं. श्वास अभिमानाने फुलून आले. जगाला हेवा वाटणारी अशी ही व्यक्ती फक्त माझ्यावर जीवापाड प्रेम करते, अगदी वेड्यासारखी, अन फक्त माझीच. डोळे किंचित भरले गेले. आसवेही वेडी झाली आणि ओघळू लागली तिच्या वेड्या गालांवरून. किती काळानंतर ते एकत्र आले होते. ना कुठल्या युद्धाची चिंता, ना कुठल्या दुष्ट षडयंत्राची चाहूल. फक्त त्यांचे क्षण होते ते. जगासाठी नेहमीच कठोर, क्रूर, निर्दयी असणारा तो दगडी काळजाचा राक्षस तिच्यासाठी मात्र केवळ एक प्रेमळ आणि कोमल हृदयाचा देव होता. त्याच्यावरच्या प्रेमाने मन तुडुंब भरून आलं. खूप व्याकुळ नजरेने त्याच्याकडे बघू लागलं. त्याचं प्रेम, त्याचा परिवार अखेर मिळाल्याने देवाही किंचित शांत आणि समाधानी भासत होता. चेहऱ्यावरचे नेहमीचे संतप्त भाव जाऊन खऱ्या अर्थाने सुख आता कुठे त्याच्या आयुष्यात येऊ लागलं होतं. त्याचं जवळ असणं, ती उबदार मिठी, सुखाचा तो दुर्मिळ क्षण. मोह आवरला नाही गेला विरजाला. हवाहवासा वाटला तिला तिचा देव परत एकदा. मुक्त, शांत अन किंचित सुखाची झालर असलेले ते हळवे मूठभर क्षण गेल्या 5 वर्षात सुनं रखरखीत वाळवंट झालं होतं तिच्या आयुष्याचं. त्यात बरसलेले वळिवाचे ते पहिले थेंब निसटून जाऊ द्यायला तिचं मन मानत नव्हतं. तशीच परत घट्ट बिलगली त्याला. त्याच्या रुंद केसाळ छातीवर हलके हलके घुसळत गेली स्वतःचा चेहरा. किंचित विसावलेला हात शर्टाची बटणं एकामागून एक उघडवत त्याच्या हृदयाला धुंडाळत गेला. अलगद फिरता फिरता त्याला आपल्या स्पर्शात अधाशीपणाने सामावत होता. अवखळ अल्लड बोटे वर्तुळात फिरू लागली, खेळू लागली त्याच्याशी. आतील अपूर्ण भावनांचा समुद्र आपली मर्यादा तोडून बाहेर पडायला उत्सुक झाला. अतीव सुखाची एक हलकीशी लहर तिच्याबरोबर त्याच्याही मनाच्या चारही कोपऱ्यात दौडत गेली. तो किंचित शहारला. झोपेतच त्याने तिला स्वतःकडे घट्ट ओढून घेतलं. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ आला होता. खरं तर आयुष्य खूप काही शिकवून गेलं होतं तिला. हा क्षण परत नशिबात असेल का माहीत नव्हतं. जगून घे म्हणत होते, पण तरीही काहीतरी अडवत होतं, घाबरवत होतं. कळत नव्हतं की काय करावं, पुढे जावं की मागेच राहावं. तिने देवाईकडे बघितलं. एकीकडे देवाईने तिला आपल्या घट्ट मिठीत बांधून ठेवलं होतं, तर दुसरीकडे दोन्ही पिलं त्याच्या अंगावर होती. एखाद्या विशालकाय वटवृक्षासारखा तो सगळ्यांनाच आपल्या प्रेमाच्या सावलीत सामावून घेत होता. फक्त वाट बघत होता तिच्या विश्वासाची. पण खरंच जमेल का तिला ते करणं? पहिल्यासारखं काही काळजी न करता स्वतःला त्याच्यात झोकून देणं? त्यांचा भयान भूतकाळ तिला तसं करू देणार होता का? त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते आतापर्यंत सगळंच दुःखद आणि रक्तरंजित होतं त्यांच्या आयुष्यात. वरतून गेल्या 5 वर्षातील एकटी आई म्हणून तिची झालेली निर्दयी कुतरओढ. किती प्रश्नचिन्ह होती तिच्या डोक्यात. त्याच्या भरदार छातीवर डोकं टेकून ती रडत होती. तिच्या आसवांनी त्याची संपूर्ण छाती ओली झाली आणि तो असा एकदम दचकून जागा झाला. तिला हुंदके देत देत रडताना बघून जीव घाबरला गेला. पटकन ओढून घेतलं तिला एकदम घट्ट जवळ आणि शुष्कारून शांत करू लागला. ए पिल्लू, काय झालं बच्चा? असं रडायचं नाही ग शोन्या. मी आहे ना, मी सांभाळीन सगळं समर्थपणे. करेन सगळं नीट. तू नको ना कसली चिंता करू. आय विल हँडल एव्हरीथिंग. ट्रस्ट मी बेबी गर्ल. विरजा रडत, सॉरी, मी ते चुकून, आणि पटकन वेगळी होऊ लागली. पण त्याने तिला वेगळं होऊ दिलं नाही. स्वतःपासून परत खेचलं स्वतःकडे आणि घट्ट बिलगून राहिला. तिच्या डोळ्यातून पडणारा एक एक अश्रू पित तो तिला समजावत राहिला आपलं प्रेम. समजावत राहिला की सगळं ठीकच होईल. त्याचे ओठ तिच्या ओठांपर्यंत पोहोचले होतेच की समोरून एक गुरगुरण्याचा आवाज आला. ये क्या चल रहा है? नाकपुड्या फुरफुर करत तो छोटा छावा गुरगुरला आणि रागाने आपल्या माला जरा जास्त चिकटलेल्या आपल्या महागाऊ बापावर उखडलं. मनात जेव्हा बघावं तेव्हा फेबिकॉलसारखे चिकटलेलेच असतात. एवढं तर आम्ही पण मिठी मारत नाही माला. मग हे का? आमची नजर हटली की सरकले लगेच माकडे. आम्ही 5 वर्षांपासून आहोत. हे आता 2 दिवस झाले आले आहेत. हे मावर इतका हक्क दाखवू शकत नाही. ती फक्त आमचीच आहे. नुसता ज्वालामुखीच झाला होता त्या मिनी देवचा. मग काय फुटला रागाने आपल्या
मेरी माँ को क्यों हात लगाया? माँ फक्त आमची आहे, तिला हात लावायचा नाही. नो टच, नो टच. लिप्स पण बाजूला करा पटकन. किसी किसी अलाउड नाही. तसं देवाय आणि विरजा दचकून पटकन वेगळे झाले. बघितलं देवाच्या अंगावर झोपलेली ती 2 गोंडस पिल्लं त्यांच्याकडेच टकामका बघत होती. तो छोटा छावा आगोगत होता तर ती छोटीशी परी स्वप्नांच्या जगात उडत होती. किती क्यूट. मा, डॅडी, वन्स मोर. मला नीटपणे बघायचंय. परत एकदा आपले छोटेसे डोळे चोळून घेतले तिने आणि परत दुर्बीण लावून बसली आपल्या आईबाबाकडे. हां, तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. मी मगाशी नीट बघितलं नाही. ते बघून विरजा आणि देवायला अटॅकच आला. ही आपली दिव्यरत्न जरा जास्तच ॲडव्हान्स्ड वाटत नाही का तुला लहान मुलांच्या वयाच्या मानाने? देवाईने आपल्या प्रयोगांकडे बघून नाक मोडून विरजाला विचारलं. तसं विरजा जरा घाबरत, जरा अडखळत बोलली. ते पिक्चर आणि TV सिरियल बघून बघून. देवाईने कपाळावर हात मारून घेतला. ह्या दोघांसाठी सेपरेट बेडरूम बघावी लागेल, नाहीतर अवघड आहे माझं. नको त्या वयात सर्व ज्ञानी झाली आहेत. तो छोटा छावा अजून रागातच बघत होता. कपाळावरच्या छोट्याशा आठ्यांमध्ये मेरी माँ से दूर रहो चा बोर्ड घेऊन. देवांश मनात रागवत, मा प्रेम करते का त्यांच्यावर? पण ते तर किती वाईट आहेत. आमच्यावर कधी प्रेमही केलं नाही, कधी आम्हाला बघायला सुद्धा आले नाहीत, बर्थडेला पण आले नाहीत, कधी जवळ घेतलं नाही आम्हाला, आमच्या स्कूलमध्ये पण कधीच आले नाही. कॉम्पिटिशन असले की सगळ्यांचे आईबाबा यायचे. तो मॉन्टी शेवटून पहिला आला होता तरी त्याचे आईबाबा आले होते, पण मी पहिला येऊनही फक्त मास्टर जींबरोबर होतो. मा पण नव्हती आणि तुम्ही सुद्धा नव्हता डॅड तेव्हा माझ्याबरोबर. रागीत डोळे किंचित पाणावले, डोळ्यातून हुंदके खाली सांडले. देवायला खूप चिड येत होती. तो त्या पावट्याला चांगलंच झाडणार तेवढ्यात त्याचं लक्ष त्या दोघांकडेच बघत असलेल्या विरजाकडे गेलं. बिचारी कधीपासून टेन्शनमध्ये बसली होती की आता ह्या बापलेकात काय घमासान होतंय. कारण देवांश हा त्याच्या वडिलांची झेरॉक्स कॉपी होता, अगदी सगळ्याच बाबतीत, दिसण्यात, बोलण्यात, वागण्यात आणि रागातही. जरी आता खूप लहान असला तरी त्याच्या अंगात वाहणारा लावा तर तोच होता ना. मग कसं जमेल ह्या दोघांचं? प्रश्नच पडला होता त्या माऊलीला. देवाने लगेचच आपला तापट चेहरा प्रेमळ केला आणि हळूच आपल्या आगाऊ कार्ट्याच्या कानाजवळ जात बोलला, फक्त 2 दिवस हां, फक्त 2 दिवस. एकदा तुझी मा माझ्या टीममध्ये येऊ दे, मग तुला तुझ्या वीतभर चड्डी सकट उचलेल आणि बाहेर वाळत घालेल. हे एवढंसं बोलतानाही त्याने देवांच्या डोळ्यातले अश्रू हळूच पुसले आणि छातीशी जवळ घेतलं. मग विरजाकडे बघत त्याच्या गालाचा गोड पापा घेत सगळं ऑल ओके म्हणून दाखवलं. त्या 2 पिल्लांना परत एकदा घट्ट मिठीत कवटाळून बाजूला ठेवलं आणि स्वतः उठायला गेला तर त्याचं पूर्ण शर्ट ओपन होतं. गोंधळत तो ती उघडलेली शर्टाची बटणं बघू लागला तर विरजा लाजेने गोरीमोरी झाली. तिने पटकन स्वतःला उशीत लपवून घेतलं. तो हसला आणि हळूच तिलाच ऐकू येईल असा बोलला, हक्क आहे तुझा माझ्यावर पूर्णपणे. आय एम ऑल युअर्स माय क्वीन, वॉज ऑलवेज युअर्स. विरजा अजूनच लाजून गेली. देवाईने नजर वळवून बघितलं. मुलं त्यांच्यात बिझी होती. देवांश देवयानीला काहीतरी दाखवत होता. त्या गोष्टीचा फायदा घेत झटकन विरजाकडे सरकला आणि बोलला, आपली बेडरूम रेडी होते, आपण मुलांना ह्या बेडरूममध्ये ठेवूया. आपल्या बेडरूमला जॉईंटच आहे. विरजाने स्वतःला त्याच्या आसुसलेल्या मिठीतून बाहेर काढलं. मगाशी ते चुकून झालं. कशी चुकले माहीत नाही. देवाय स्तब्ध झाला. चुकून झालं म्हणजे? विरजा अडखळत. ते मी स्वतःवरचा ताबा जरा पुढे बोलू शकली नाही ती लाजेने. देवाने तिचा हात आपल्या हातात घेतला. ठीक आहे ना जान, नवरा बायको आहोत आपण, लग्न झालंय आपलं, हक्क आहे तुझा माझ्यावर, माझा तुझ्यावर, एकमेकांच्या मनावर, शरीरावर. मलाही तुझी आस आहे. हवी आहेस तू मला पूर्णपणे. या इतक्या वर्षात मीही तुझ्या प्रेमासाठी ताणलेलाच आहे. विरजा मनात रडत, पण मी रेडी नाही आहे अजून ह्या नात्याला. नकोच आहे. परत ते सगळं सुरू होईल. तो सगळा दुर्दैवी इतिहास. मी चांगली नाही देव. माझे तुमच्याजवळ असणं फक्त अशुभाशी चावलंच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात. उघडपणे देवायला, मगाशी जे झालं ती फक्त एक चूक होती मिस्टर ठाकूर, ह्याच्या पलीकडे काही नाही. उगाचच गैरसमज करून घेऊ नका.
त्या चुकीबद्दल माफी मागते, पण मला नाही परतायचंय तुमच्याकडे. 360 अंशमध्ये विरजाचं बदललेलं हे वागणं बघून देवाला धक्काच बसला. खूप दुखावला गेला तो. हृदयाची कचकन तडकली. तो तिच्याजवळ जात आपल्या मिठीत भरून घेत बोलला, आपण एकत्रच राहणार आहोत जान, आपल्या रूममध्ये. अजून दुरावा सहन नाही करू शकत ग. तुझा राग रुसवा काढीन मी नंतर, पण आता दूर राहणं नाही. तोही या सततच्या विरहाने पेटला होता. विरजा झटकन दूर झाली. तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही जबरदस्ती करणार नाही. देवाय, जबरदस्ती कुठे करतोय ग राणी? हा हक्क आहे माझा तुझ्यावर, तुझ्या प्रेमावर, आणि तुझाही आहे माझ्यावर. नवरा बायको आहोत तर एकत्रच राहणार ना? कधीपर्यंत वेगळं? देवायने व्याकुळ होत विचारलं. विरजा, पण मला नाही स्वीकारणं जमणार आहे देव, तुमच्याबरोबर असलेलं बाकीचं आयुष्य, आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला. नको हे सगळं, तुमचं घर, ही केद, इथे राहणं, काहीच नकोय. नाही कळत तुमचं ते धारमाड रक्त कोऱ्याचं जग. भीती वाटते, नाही भाग होऊ शकत परत तुमच्या ह्या जगाचा, ह्या रक्तरंजित खेळाचा, आणि माझ्या मुलांनाही आता ह्या जगाचा भाग होऊ देणार नाही मी. ह्या जगाची सावलीसुद्धा नकोय मला त्यांच्यावर. नाही जमणार मला तुमचं होणं देव, परत ते शक्यच नाही आता. मगाशी ते चुकून झालं. ते इतक्या वर्षांनी तुम्हाला इतक्या जवळ बघितलं तर. बोलताना अडखळली ती. पण आता नाही होणार ही मर्यादा पार. मी आणि मुलं वेगळीच राहणार, त्या रूममध्ये कधीच येणार नाही. विरजा नजर जमिनीवर खिळवत भरल्या डोळ्यांनी बोलली. देवाय खूप दुखावला गेला. ठीक आहे बोलला, तुझ्या मर्जीशिवाय काहीच नाही जान, म्हणत तिथून उठून जाऊ लागला. त्याला दुखावलेलं गेलेलं बघून ती स्वतःच दुखावली गेली. का हे सोपं नाही, स्वतःवरच चिडत रडू लागली. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.